ट्रेडिंग कसं करताय, तुम्ही ट्रेड कसं सर्वाइव्ह करताय तुमचं ट्रेडिंग जर्नी, तुम्ही काय रणनीती बनवलेली याच्यामध्ये टिकून राहण्याची, ती एक स्ट्रॅटेजी असते. आणि तुम्ही ज्याच्यावर ट्रेड घेता तो एक सेटअप असतो. ठीक आहे, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही ज्याच्यावर ट्रेड घेता तो एक सेटअप असतो आणि तुम्ही कसं सर्वाइव्ह करताय ती एक स्ट्रॅटेजी असते. तुम्ही कशा पद्धतीने ती लढाई लढतायत ती एक स्ट्रॅटेजी असते. ठीक आहे, तर ही गोष्ट नोट करा. हे मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच लावेल हे वाक्य मी. ठीक आहे. नमस्कार मित्रांनो, मराठी वायनर या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि हा मागच्या व्हिडिओचा पार्ट 2 असणार आहे. इथून आपण पुढे 1,00,000 रुपयेपासून पुढे आपला रोड मॅप असणार आहे, आपण त्याच्यावर बोलणार आहोत. तर ठीक आहे, जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यांनी आधीचा व्हिडिओ पाहिला नाही त्यांनी आधीचा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आम्ही कशावर बोलत होतो, म्हणजे आपण कशावर डिस्कस करत होतो. ठीक आहे, चला तर बघू शकता इथून पुढे व्हिडिओ हे पण परत मोठं होईल, तर पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला जेणेकरून लक्षात येईल की आपण काय म्हणजे माझं काय म्हणणं आहे आणि आपल्याला काय डिस्कस करायचं आहे ते. ठीक आहे, तर आपल्याला पुढं बघायचं होतं की ठीक आहे, इथून आपण प्रोफेशनल अकाउंटकडे जाणार आहोत. आता सपोज आपण याच्यात 1,00,000 रुपये घेतलेले आणि 1,00,000 रुपयावर आपल्याला 1%, 2% त्याच्या मॅक्स नाही द्यायचं आहे, कारण की पुढं इलॉजिकल टार्गेट्स होतात. ठीक आहे, आपण 1% पकडूया. 1%. आता बघा, मी एक असं म्हणतो की तुम्ही जर कधी पूर्ण याच्यावर डिपेंडंट असाल, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, पूर्ण याच्यावर डिपेंडंट असाल, याच्या पैशांवर तुमचं भागतं आहे, तर तुम्ही इथं 2% घ्या. आणि जर कधी तुमची साईड इन्कम, बिझनेस, नोकरी काहीही असेल, जॉब, सर्व्हिस वगैरे काहीही असो, तिथून तुमचं इन्कम येतं आहे, त्याच्यावर तुमचं भागत असेल, तर इथं 1% घ्या. ठीक आहे, ही गोष्ट अगदी महत्त्वाची का बरं ते मी पुढं सांगतो. आता सपोज मी ॲज्युम करतो की इथं तुमचं याच्यावरच भागतं आहे, म्हणजे हे तुमचं मेन सोर्स आहे, याच्यावरच तुमचं भागतं आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने घेतो 2% 1,00,000वर. आणि 1 इयरसाठी आपण गोल ठेवतो आहे, आपल्याला पर इयर प्रॉफिटेबल राहायचं आहे पूर्ण इयर. ठीक आहे, त्याच्यानुसार घेतलेलं आहे मी, आपल्याला 1-2 महिन्यासाठी नाही करायचं ट्रेडिंग. आणि हे मी कॅल्क्युलेट करतो, मी शनिवार पण इन्क्लूड केलेलं आहे. ठीक आहे, ही अमाऊंट ही विचारून जा, याच्याकडे बघू नका. आता बघा, 1,00,000 रुपयाला 2,000 रुपये आपण करू शकतो. ठीक आहे, करू शकतो बिंदास. 500च्या 4 ट्रेडा घेतल्या म्हणजे 4 ट्रेड विन झाल्या की आपल्याला तेवढा प्रॉफिट होऊ शकतो, आणि तेवढ्या आपण 10-15 ट्रेडमध्ये विन होतात. ठीक आहे, आरामाने घेतल्या तर 1,00,000 रुपयावर 2,000 रुपये प्रॉफिट खूप सहज शक्य आहे, लॉजिकल आहे. आपण असं करत 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 अकाउंट बघू शकता तुम्ही की 2,00,000 रुपयावर 4,000 रुपये आपण बनवू शकतो. अजून पुढे जाऊ, आपण अजून पुढे जाऊ. 4,00,000 रुपयावर 8,000 रुपये जास्त अमाऊंट होते. एक बघून घ्या की आपण एक किती हजार रुपयेपर्यंत आपण डेली प्रॉफिट हे करू शकतो, म्हणजे काय म्हणतात त्याला, आपण किती ताण झेलू शकतो आपण दिवसाला, किती ताण झेलू शकतो. 4,000 रुपयेपर्यंत मला वाटतं 4,000 रुपये डेली प्रॉफिट भरपूर आहे. ठीक आहे, 4,000 रुपयेपर्यंत आपण किती 2,03,000 रुपये, सपोज 2,00,000वर आपल्याला 4,000 रुपये प्रॉफिट घ्यायचे, ॲज्युम करा. इथं ह्यापुढे इथून ही गोष्ट काढून टाकायची. ठीक आहे, इथं पुढे ह्या मॅनेजमेंटनुसार नाही जायचं. मग काय करायचं, 2,03,000 रुपये म्हणजे 2,00,000पर्यंत तुमचं कॅपिटल जाते, ते तुम्ही 4,000 रुपये घेतायत. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. मग तिथून काय करायचं, तिथून मग तुम्ही 1%वर शिफ्ट व्हायचं. ठीक आहे, 1%वर शिफ्ट व्हायचं. पण त्याआधी सॉरी, माझ्याकडून एक पॉईंट राहून गेला की मी इथं 2% आणि 1% असं 2 कॅटेगरी का बरं ठेवलेली. जर कधी तुमचं भागत असेल याच्यावरच, हे तुमचा मेन सोर्स असेल, हा तुमचा मेन सोर्स असेल ट्रेडिंग, तर तुम्ही काय करा, 2% याच्यासाठी की मंथली जर कधी तुमचं बघा, मंथली जर कधी तुमचं एवढं प्रॉफिट होतं आहे 1,00,000वर 42,000 रुपये, तर तुम्ही हे वरचे 12,000 रुपये विड्रॉ मारायचे. व्यवस्थित लक्षात घ्या, 2% वाल्यांनी
मंथली 1 लाखवर 42,800 रुपये प्रॉफिट होतं. त्याच्यातून 12,000 रुपये तुम्ही विड्रॉ मारायचे. त्या 12,000 रुपयात तुमच्या महिन्याभराचा खर्च दाखवायचा आणि वरचे जे 30,000 रुपये आहेत त्या 30,000 रुपये याच्यातच राहू द्यायचे, त्याच्यावर पुढे ग्रो करायचे अशा पद्धतीने. आणि 30,000 रुपये म्हणजे बघा 12,000 रुपये विड्रॉ केल्यानंतर 42,000 तुमचं महिन्याचं होतं या पहिल्या महिन्याचं. तर त्याच्यातून -12,000 तुम्हाला विड्रॉ मारायचे. ठीक आहे, 12,000 रुपये विड्रॉ मारायचे आणि त्याच्यानंतर ती अमाऊंट राहते 30K म्हणजे 30,000 रुपये. तर 30,000 रुपये त्या दिवशी म्हणजे 30,000 रुपये कॅपिटलवर पुढं तुमचं जेवढं 2% जेवढा तुमचा टार्गेट सुरू होतो 30,000 पुढे म्हणजे 1,30,000 पासून पुढे त्याच्यानुसार 2%ने कंटिन्यू करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे 1,42,000च्या हिशोबाने नाही करायचं, मग 1,30,000च्या हिशोबाने तुमचं मनी मॅनेजमेंट पुढे कंटिन्यू करायचं. ठीक आहे, पुढच्या याच्यात तुमचं आता 12,000 रुपये मानत झाले म्हणून हा इथं आकडा आपला वेगळा येईल. ठीक आहे, तेव्हा त्या दृष्टीने तुम्ही 2%नुसार कंटिन्यू करायचं आहे. जेव्हा आपल्याला झेलवलं जाणार नाही, पेलवलं जाणार नाही असा डेली टार्गेट येईल तिथं आपलं पर्सेंटेज कमी करून घ्यायचं. ठीक आहे, असं माझं म्हणणं आहे, ते तुम्हाला लक्षात आलं असेल. ठीक आहे, आता बघा जर कधी आपलं 2 लाखाच्या वर जर कधी 4% जातं आहे, 2 लाखाच्या वर जर कधी 4,000 रुपयाच्या वर जाते आपले अकाउंट, तर आपण सपोज 2 लाख रुपये घेऊया इथे आणि इथं आपण 1% करूया 1 इयरसाठी. बघू शकता तुम्ही 2 लाखाच्या अकाउंटला 2,000, परत इथून असं स्टार्ट करायचं. मोठे प्रॉफिट्स घेणं म्हणजे मोठ्या अमाऊंटचे प्रॉफिट्स घेणं म्हणजे प्रॉफिटेबल ट्रेडर नसतो मित्रांनो. असेही ट्रेडर मी पाहिलेले आहेत जे 10,000, 15,000 रुपये एक ट्रेड घेतात, एवढ्या रुपयांची 20,000 रुपयाची एक ट्रेड घेतात, 1 लाख रुपयाचे ट्रेड लावून देतात, पण ॲट द एंड त्यांच्या हातात काहीच उरत नाही. त्यांचं कॅपिटल असतं तेवढंच असतं फक्त, बाकीवर काय केलं सगळं गमावून देतात. म्हणून हे माझं सांगणं आहे की तुम्ही अशा पद्धतीने छोटे माइलस्टोन्स कंप्लीट करत पुढे जायचं आहे. मग याच्यासाठी तुम्हाला माइंडसेट तसं ठेवावं लागेल. तुम्हाला स्वतःला त्याच्यामध्ये पूर्ण झोकून द्यावं लागेल. तुम्हाला पूर्ण 100% द्यावं लागेल तेवढा वेळ देण्यासाठी. तुमच्या डोक्यातून या सगळ्या कचरा काढावा लागेल की आपल्याला करोडपती व्हायचं आहे, करोडपती व्हायचं आहे, चुकीचं नाही, रातोरात करोडपती व्हायचं आहे, रातोरात लाखो रुपये प्रॉफिट करायचं आहे. या सगळ्या गोष्टी एकदम चुकीच्या आहे, फेक आहेत. केल्या पण झालं पण तरी ते त्याच स्पीडने निघून जाईल, तुमच्या हातात काहीच उरणार नाही, असा विषय आहे. तर बघू शकता तुम्ही, आज संडे आहे, आठवड्यातला एखाद दिवस म्हणजे वीकमधून एक दिवस मी ट्रेड केलं नव्हतं म्हणून मी आज संडेला ट्रेड केलं आणि 200 रुपयाने ट्रेड केलेलं आहे मी. आणि 200 रुपयाने ट्रेड करण्याचा उद्देश माझा हेच होता की मला माहिती आहे आज संडे, आज मार्केट आपल्या प्रेडिक्शननुसार चालणार नाही, म्हणून मग मी कमी अमाऊंटने केलं. ही समयसूचकता असते मित्रांनो. आजचं प्रॉफिट आहे तुम्हाला दाखवून $14.88. मी खुश आहे एवढ्यात. घर बसल्या मला 1.5-2 तासात, अर्ध्या तासात, 10 मिनिटात, 5 मिनिटात मला 1,200-1,300 रुपये कोण देणार आहे सांगा तुम्ही? कोणी देणार नाही. ही गोष्ट देते मला. पण का बरं? मी जर कधी माझे डिसिप्लिन रूल्स फॉलो केले तर मला मिळणार आहे ते. ठीक आहे, तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही, मी अशा ट्रेड घेऊन एवढं प्रॉफिट केलेलं आहे. ठीक आहे, तर हेच माझं सांगणे. माझं अकाउंट खूप मोठं आहे, 200 रुपयाच्या लायकीचं माझं अकाउंट नाही. माझ्या अकाउंटमध्ये बॅलन्स खूप मोठा आहे, पण मी रिस्क घेत नाही. का बरं? कारण की मला आजचा दिवस नाही, मला पुढचे 365 दिवसांचा विचार करायचा आहे. ठीक आहे, तेच माझं म्हणणं आहे. जर रीच वाढली, चॅनलला जर कधी रीच वाढली, लाईक्स येत गेले, म्हणजे निदान 100-150 जरी व्ह्यूज आले तरी भरपूर आहे मला. तरी मग मी माझं जे कॅपिटल आहे, माझं जे डेली जर्नल आहे ते मी रिव्हील करेल. माहिती नसेल, जे नवे असेल त्यांना मी दाखवू इच्छितो. मी माझे डेली जर्नल बनवलं आहे, 1 इयर गोल बनवलेला आहे. हे सगळं मी तुम्हाला रिव्हील करेल. पण कसं आहे, ऑडियन्स नाही आहे समोर बघायला ऑडियन्स नाही समोर. त्याच्यामुळे मग मला इच्छा नाही होत की काय करावं आपण दाखवून.
कोणी विचार एखादा चुकून चाकून आला व्हिडिओवर नवीन जॉईन झालेला आणि त्याने बघून घेतलं तर आणि उगाच त्याचं नवीन त्याचं की अरे हा पण मराठीच बोलतो, हा पण आपल्याच एरियाकडचा आहे आणि मग हा करतोय, आपण का नाही करू शकत, आणि मग तो लॉस करून बसेल बिचारा उगाच. कारण की आपण काय करतो, ज्याला बघतो ना त्याच्यावर आपण इम्प्रेस झालो तर आपण पूर्ण त्याला कॉपी करण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यासारखं करण्याचा प्रयत्न करतो, पण ते चुकीचं आहे. कोणी चांगला जो ट्रेडर असेल, ट्रेडर म्हणजे बघा, एक तर यूट्यूबवर जे व्हिडिओ बनवून टाकतात, ट्रेडिंगचे सेशन्स घेतात लाईव्ह वगैरे, हे ट्रेडर नसतात, हे यूट्यूबर आहेत. ज्यांच्या शॉर्ट्सवर, रील्सवर, इंस्टाच्या तुम्हाला ते मनी फ्लेक्स करतील, गाड्या वगैरे असे, हे ते इन्फ्लुएन्सर आहेत मित्रांनो, ते यूट्यूबर नाही आहेत. मी बऱ्याच चॅनलचे नावं घेऊ इच्छितो पण इच्छा नाही आहे माझी, ठीक आहे. तर ते सांगण्याचा अर्थ की या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला स्वतःला याच्यामध्ये हे करायचे. स्ट्रॅटेजी तुम्ही 100 स्ट्रॅटेजी चांगल्या लिहून घ्या दुसऱ्यांच्या, तुम्ही पैसे बनवू शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या स्ट्रॅटेजीवर काम करत नाही. आणि स्ट्रॅटेजी म्हणजे, बऱ्याच जणांना स्ट्रॅटेजी म्हणजे काय वाटतं माहिती आहे का, स्ट्रॅटेजी म्हणजे ट्रेडिंगवर आपण हे इंडिकेटर लावायचं, ही कॅन्डल अशी झाली का, ही इथं ट्रेड येईल, ती तिथं ट्रेड येईल, ही कॅन्डल अशी झाली का, इथं अशी ट्रेड होते, ही याला स्ट्रॅटेजी नाही. स्ट्रॅटेजी म्हणजे तुम्ही ट्रेडिंग कसं करताय, तुम्ही ट्रेड कसं सर्वाईव्ह करताय, तुमचं ट्रेडिंग जर्नी, तुम्ही काय रणनीती बनवलेली याच्यामध्ये टिकून राहण्याची, ती एक स्ट्रॅटेजी असते. आणि तुम्ही ज्याच्यावर ट्रेड घेता तो एक सेटअप असतो, ठीक आहे. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही ज्याच्यावर ट्रेड घेता तो एक सेटअप असतो आणि तुम्ही कसं सर्वाईव्ह करताय ती एक स्ट्रॅटेजी असते. तुम्ही कशा पद्धतीने ती लढाई लढतायत ती एक स्ट्रॅटेजी असते, ठीक आहे. तर ही गोष्ट नोट करा. हे मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच लावेल हे वाक्य मी, ठीक आहे. तर हे व्हिडिओ पण बरंच मोठं झालेलं आहे. याचा 3रा पार्ट पुढच्या व्हिडिओमध्ये मी कंटिन्यू करेल. त्याच्यामध्ये मी बोलेल की तुम्हाला सायकोलॉजी, फिअरनेस, माइंडसेट, डिसिप्लिन या गोष्टी किती महत्त्वाच्या आहे आणि त्या कशा आत्मसात करायच्या, ट्रेडिंगमध्ये कसं टिकून राहायचं, तुम्हाला काय गोष्टी केलेल्या योग्य राहतील, काय गोष्टी करा, काय गोष्टी नका करू, काय गोष्टी केल्या पाहिजेत, कशात सुधारणा करायच्या, या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी डिस्कस करेल. आणि बघा, मी एडिटर नाही आहे, मी यूट्यूबर नाही आहे. मला व्हिडिओ असे एकदम काय म्हणतात त्याला, एकदम प्रॉपर असे एडिटिंग कट्स वगैरे, एकदम छान इफेक्ट्स वगैरे दुसरे व्हिडिओमध्ये दिसतंय, तुम्ही बोर व्हाल हे सगळी ही एकच स्क्रीन बघून. मला फक्त जे खरं आहे ते बोलता येतं, जे नॉलेज आहे, माझ्याकडे नॉलेज आहे मित्रांनो, माझ्याकडे एडिटिंग नाही आहे, मला एडिटिंग जमत नाही, मला व्हिडिओ बनवता येत नाही व्यवस्थित, मला जे जमतं ते मी दाखवतो, ठीक आहे. याच्यावरून तुम्ही समजून घ्या मला काय म्हणायचं आहे, ठीक आहे मित्रांनो. तर जे नवे असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, तुम्हाला काही सुचवायचं असेल, काही जाणून घ्यायचं असेल, ठीक आहे. आणि तुम्ही मला म्हणजे पर्सनली माझ्याकडून गायडन्स घ्यायचं असेल तर तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर जाऊन नवीन अकाउंट बनवू शकतात. तुमचं जुनं अकाउंट असेल तरी ठीक आहे, काही हरकत नाही आहे. ज्याचं नसेल त्याने बनवू शकता अकाउंट, ठीक आहे. त्याच्यातून मला अगदी म्हणजे फुलाची पाकळी असं म्हणतो ना आपण, त्या पद्धतीने मला सपोर्ट मिळेल. फार जास्त काही मी काही बंगले वगैरे बांधणार नाही आहे, ठीक आहे. जोक्सचं पार्ट त्याच्यातून अगदी मायनर म्हणजे एकदम, तुम्ही सपोज 10,000 रुपयाचं तुमचा टर्नओव्हर झाला असेल तर त्याच्यामध्ये मला फक्त ते 200 रुपये मिळतात, ते पण वर्षभरामध्ये, ठीक आहे. अशी गोष्ट आहे. तर तेच आहे मित्रांनो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि प्रॉफिट करत राहा. गुड बाय.